आशा भोसले या भारतीय पार्श्वगायिका होत्या, ज्यांनी 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगलीजवळ गोळवड गावी जन्म घेतला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध गायक व नाट्य अभिनेते होते, तर मोठी बहीण लता मंगेशकर. आशा भोसले यांचे बालपण संघर्षमय होते. वयाच्या 9व्या वर्षीच वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लहान वयातच त्यांनी लताताईंसोबत गायन सुरू केले आणि 1943 मध्ये चित्रपट चाला सेठ हवाए येई ने मधील गाण्याने कारकिर्दीची सुरुवात केली. आशाताईंनी लहानपणापासून शास्त्रीय संगीताची तालीम घेतली होती आणि त्यांचा आवाज गोड व लवचित असल्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्याची संधी मिळाली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी घर सोडून गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले, जे कुटुंबाला मान्य नव्हते. हा प्रेमविवाह होता, पण कुटुंबाने नकार दिला, कारण आशा खूप अवघ्या लहान वयाच्या होत्या. लग्नानंतर लताजींनी त्यांना त्यागले आणि गणपतराव यांनी आशांना माहेरच्या लोकांशी बोलण्यापासून रोखले. सासरच्या लोकांकडून त्यांना मारहाण, घरगुती हिंसाचार आणि छळ सहन करावा लागला. गरोदर असताना घर सोडायला भाग पाडले गेले. त्या 2 मुलांना घेऊन माहेरी परतल्या, तेव्हा 3रा मुलगा जन्माला आला. त्यांचा मुलगा हेमंत भोसले संगीतकार, मुलगी वर्षा ज्याने 2012 मध्ये आत्महत्या केली, आणि आनंद हे पहिल्या लग्नाचे होते. हे लग्न 11 वर्षे टिकले आणि 1960 मध्ये संपुष्टात आले. नंतर RD बर्मन यांच्याशी 1980 मध्ये दुसरे लग्न झाले, ज्याने त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आले. आशा भोसले यांची RD बर्मन यांच्याशी ओळख संगीतकार म्हणून 1950च्या दशकात झाली, जेव्हा ते OP नय्यर यांच्या संगीतातून उदयास आले होते. पहिल्या लग्नानंतर 1960 मध्ये संपुष्टात आलेल्या आशा भोसले यांनी स्वतंत्रपणे कारकीर्द वाढवली आणि 1966च्या 3री मंजिल चित्रपटातून त्यांची व्यावसायिक जोडी जमली. 1956 किंवा 70च्या सुमारास स्टुडिओत गाणी रेकॉर्ड करताना त्यांची मैत्री झाली. RD बर्मन यांना आशांच्या आवाजाची कमीत कमी ओळख झाली आणि त्यांनी एकत्र डम मारो डम, चुरा लिया सारखी हिट गाणी दिली. आशा भोसले 3 मुलांची आई, 6 वर्षांनी मोठ्या, आणि RD बर्मन पहिल्या पत्नी रीताशी तलाक यांच्यातील प्रेम संगीतामधून वाढले, पण RDच्या आईने वयफरकामुळे विरोध केला. 1980 मध्ये 14 वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी गुपचूप लग्न केले, ज्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात स्थैर्य आले. हे लग्न 1994 मध्ये पंचम दाच्या निधनापर्यंत टिकले आणि त्यांनी एकत्र अनेक लाईव्ह शो केले. RD बर्मनचा 4 जानेवारी 1994 रोजी झालेल्या हृदयविकाराच्या निधनानंतर आशा भोसलेंनी खूप दुःख सहन केले आणि त्यांच्या पार्थिव देहाला पाहण्यास नकार दिला. त्यांनी पंचमदाच्या खोलीत जाण्याची हिंमतच दाखवली नाही आणि म्हणाल्या, मी त्यांना मृत पाहू शकत नाही, जिवंतच पाहू इच्छिते. त्या काळात त्यांनी RD बर्मन यांच्या आईची 13-14 वर्षे काळजी घेतली. नंतर त्यांनी संगीत कारकीर्द चालू ठेवली. उमराव जान, रंगीला सारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली, पुरस्कार मिळवले आणि आशा रेस्टॉरंट सुरू केले. मुलांचेही नुकसान झाले. वर्षा 2012, हेमंत 2015. सहन करूनही त्या सक्रिय राहिल्या. आशा भोसलेंनी 800हून अधिक चित्रपटांत 12,000हून अधिक गाणी गायली, ज्यामुळे त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून स्थान मिळाले. त्यांचे लोकप्रिय गाणी मेरा नमक नमकीनासारखी भजने, पिया तू आप तो आजासारखी रोमॅन्टिक गाणी आणि भोजपुरी मराठी गाणी यांचा समावेश आहे. त्यांचा RD बर्मन यांच्याशी झालेला संगीतातील सहकार्य दिग्गज ठरला आणि त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये गायन केले. पुरस्कार व कर्तृत्व. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 90व्या वर्षीही त्या स्टेजवर गात होत्या. 12 एप्रिल 2026 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात मल्टिपल ऑर्गन फेलियरमुळे वयाच्या 92व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना पद्मश्री 1987, पद्मभूषण 2008 आणि पद्मविभूषण 2008 असे भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार त्यांना 2000 मध्ये प्रदान करण्यात आला. चित्रपट पुरस्कार. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून त्यांनी 1981 आणि 1986 साली मिळवले. फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी 1968, 1969, 1972, 1973, 1974, 1975 आणि 1979 असे 7 वेळा जिंकले. इतर सन्मान. फिल्मफेअर लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड 2001, आयफा अवॉर्ड 2002 लगानसाठी, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021, नाइटिंगेल ऑफ एशिया 1987 आणि BBC लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड 2002 हेही त्यांच्या यादीतील महत्त्वाचे पुरस्कार आहेत.